तुम्हाला आत्ताच जर का हे नियोजन करत असाल तरच पुढे तुम्हाला भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न झालेलं बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ह्या पावसाळ्याच्या 2 महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके, तर याचीच आज आपण माहिती पाहतोय। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या टायमाला प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोयाबीनची लगबग असेल, कापसाची लगबग असेल, मक्याची लगबग असेल आणि इतर पिकांची लगबग असेल, पण ही झाली जास्त दिवसामध्ये उत्पादन देणारी पिके। पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुलै ऑगस्ट महिन्यामध्येच कमी दिवसामध्ये भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक शेतकऱ्याला उत्पादन मिळवून देतील आणि एकरी मिनिमम आपल्याला 2 लाख रुपये का होईना आरामशीर उत्पन्न मिळवून देतील अशा महत्त्वाच्या पिकांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। ही पिकांची लागवड करते वेळी आपल्याला सरीचा वापर करायचा आहे, ड्रिपचा, मल्चिंगचा असेल, त्याचबरोबर बेडचाही देखील वापर करणं गरजेचं आहे आणि डोंगर उतारी ढाळी जमीन, पाण्याचा निचरा होणारी जमीन यांचा देखील वापर करणं गरजेचं आहे, तरच तुमचे पुढे जाऊन भरघोस असे पैसे होणार आहेत। मग ही पिकं आहेत तरी कोणती जी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करतील? या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील ना, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही। तर शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्त्वाचं पीक म्हणजे फ्लावर लागवड। व शेतकरी मित्रांनो, 45, 50, 60, 70 दिवसामध्ये प्लॉट आपला मोकळा होऊन जातो। मिनिमम शेतकऱ्याला भरघोस असं उत्पादन झालेलं बघायला मिळतं। 10 रुपये ते 20 रुपये आणि 25 रुपये किलोला बाजारभाव असणारं हे पीक म्हणजे फ्लावर पीक। या पिकाची जर तुम्ही लागवड करत असाल, निश्चित स्वरूपात आपला शेतकरी हा मालामाल होणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे कोबी लागवड। व शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोबी या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे। 50, 60, 70 दिवसामध्ये प्लॉट मोकळा होऊन जातो। भरघोस असं कोबीचं उत्पादन झालेलं आपल्याला बघायला मिळतं। पण लक्षात घ्या, तुम्हाला जे पहिलं महत्त्वाचं पीक फ्लावर आणि आता कोबी जे सांगितले दुसरं पीक, ह्या पिकांना ह्या पावसाळ्याच्या टायमाला अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणे असेल तर आपल्याला योग्य त्या फवारण्या करायच्यात। नीम ऑइल रोगार कंपल्सरी फवारणी करणं गरजेचं आहे। ट्रेसर डेलिकेट असेल यांची देखील आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे, कारण जर अळीवर नियंत्रण मिळवलं तरच पुढे भरघोस असं उत्पादन झालेल्या या दोन्ही पिकांचं दिसून येणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं तिसरं महत्त्वाचं पीक एकरी हमखास 2 लाख रुपये आरामशीर होणार। या पिकाचे फक्त 5 ते 6 तोडे होतात। हे पीक म्हणजे वाटाणा पीक। व शेतकरी मित्रांनो, आपल्याला वाटाणा या पिकाची लागवड करायची आहे। जर तुम्ही वाटाण्याची लागवड करत असाल, निश्चित स्वरूपात आपल्याला मिनिमम 80 रुपये किलो ते 100 रुपये आणि 110 रुपये किलोला बाजारभाव असणार हे महत्त्वाचं पीक आहे। निश्चित स्वरूपात तुम्ही याची लागवड करू शकता, भरघोस असं उत्पादन मिळवू शकता। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे वांगी लागवड। व शेतकरी मित्रांनो, तुम्ही पंचगंगा काटेरी वांग लावू शकताय, अजित सीडचं लावू शकताय, भरताचं चिवचिव वांग लावू शकताय, यांसारख्या विविध वांग्या पिकाची लागवड करायची। पण वांग्या पिकाला येतो मुख्य म्हणजे शेंडाळीचा प्रादुर्भाव। तर याच्यावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवायचे, त्याचबरोबर वांग्या पिकाचा खत व्यवस्थापन, वांग्याचं योग्य नियोजन, फवारण्यांचं नियोजन कशा पद्धतीने करायचे, उत्पादन कशा पद्धतीने वाढवायचे, तर आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत वांग्याच्या, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती वांगी पिकाची मिळणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्त्वाचं मालामाल करणारं पीक म्हणजे झेंडू लागवड। व शेतकरी मित्रांनो, सणवार उत्सव हे नेहमीच चालू आहेत। देवस्थानला देखील दररोज फुलांची मागणी असते, यामध्ये देखील या झेंडूच्या फुलांना मागणी अग्रगण्य राहते। तर झेंडू पिकाची लागवड करतेवेळी तुम्ही पिवळा, त्याचबरोबर केसरी यांसारख्या झेंडू पिकाची लागवड करू शकता, भरघोस उत्पादन मिळवू शकता। सध्याच्या टायमाला झेंडूला बाजारभाव 50 रुपये, 80 रुपये, 100 रुपये आणि 120 रुपये किलो याप्रमाणे झालेला आहे। तुम्हाला झेंडूची लागवड करायची, नियोजन कशा पद्धतीने करणार, मिलिंद भोर युट्यूब चॅनलला व्हिजिट द्या, 100% तुमचा फायदा होणार। भरघोस असं उत्पादन झालेल्या झेंडू पिकातून मिळून येणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड। व शेतकरी मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना या पावसाळ्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची आहे, नियोजन करायचे, भरघोस उत्पादन मिळवायचे आहे। तर लक्षात घ्या, आपण सोनल असेल, तलवार असेल, बलराम असेल, त्याचबरोबर तेजा 4 असेल, प्राइड 151 असेल,
नोवेल शेडची जी गिरीशा असेल, त्याद्वारे ज्वेलरी असेल, यांसारख्या विविध मिरचीच्या लागवडी करू शकतो आणि भरघोस असं उत्पादन मिळू शकतो। विशेष म्हणजे यातील काही मिरची आपण लालही करून मार्केटमध्ये विकू शकतो, भरघोस असं उत्पादन मिळू शकतो। आता मिरची पिकाची तुम्हाला सविस्तर टप्प्याटप्प्यानुसार माहिती पाहिजे असल्यास मिलिंद भोर YouTube चॅनलला व्हिजिट द्यायची। त्यामध्ये तुम्हाला लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती मी माझ्या शेतामध्ये स्वतः प्रॅक्टिकल करून तुमच्या समोर सांगितलेली आहे। त्यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला मालामाल व्हायचे, मिरचीची लागवड करा, भरघोस उत्पादन मिळवा। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे टोमॅटो लागवड। आता लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये ही टोमॅटोची लागवड केली होती त्यांचे प्लॉट बसलेत, काहींचे आहेत पण भरघोस उत्पादन मिळत नाही। आणि जर का तुम्ही आत्ता टोमॅटो पिकाची लागवड करत असाल, आत्ता 800 रुपयापासून तर 1200 रुपये कॅरेट प्रमाणे टोमॅटोला बाजारभाव आहे। आणि तुम्हाला टोमॅटोची या पावसाळ्यामध्ये लागवड करायची असल्यास तुम्ही मेघदूत असेल, अन्सल असेल, त्याचबरोबर साऊ असेल, बाऊ असेल, यांसारख्या विविध ज्या टोमॅटोच्या व्हरायटी असतात, योगी 35 असेल, याची देखील लागवड करू शकता। भरघोस असं उत्पादन ह्या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये मिळू शकता। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये मालामाल व्हायचे, भरघोस उत्पादन मिळवायचे, तर कमी दिवसातलं पीक सांगतोय, तुम्ही कोथिंबीर पिकाची लागवड करू शकता। आता कोथिंबीरची लागवड करतेवेळी डोंगर उतारी ढाळी जमीन सरीचा वापर करा। यावर बुचक्या टाईप जागोजागी ढीग असे करू शकतो आपण। अशा पद्धतीने कोथिंबीरची लागवड करायची। काही शेतकरी पेरणी देखील करू शकता, बेडवर करू शकता। यामुळे निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस असा बाजारभाव मिळणार आहे। सध्याच्या टायमाला 4500 रुपये शेकड्याला बाजारभाव आहे। मिनिमम शेतकऱ्याचे आरामशीर 2 लाख रुपये होणारच आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं शेवटचं महत्त्वाचं पीक म्हणजे मेथी लागवड। व शेतकरी मित्रांनो, पुढे जाऊन श्रावण महिना आहे, यामध्ये निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार आहे। तर ह्या मेथी पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला बियाणं घ्यायचे, तर डॉलर लाल कोरोचं बियाणं हे निवडणं गरजेचं आहे। मेथी पिकाची अजून सविस्तर माहिती पाहिजे असल्यास मिलिंद भोर YouTube चॅनलला नक्की व्हिजिट द्यायची। त्यामध्ये तुम्हाला मेथी लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानुसार मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये 2 महत्त्वाचे मुख्य महिने म्हणजे जुलै ऑगस्ट, आणि या महिन्यामध्येच शेतकऱ्याला जर का मालामाल व्हायचे तर आपल्याला योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे। भरघोस उत्पादन मिळवून देणारी कमी दिवसामधली पिकांची निवड करणं गरजेचं आहे। म्हणूनच या व्हिडिओमध्ये जवळपास मी तुम्हाला 10 महत्त्वाची पिके यांची माहिती सांगितलेली आहे। आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, अजूनही मिलिंद भोर YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्कीच सबस्क्राईब करायचंय, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि हो, तुम्हाला आत्ताच जर का हे नियोजन करत असाल तरच पुढे तुम्हाला भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न झालेलं बघायला मिळणार आहे। त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे। तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। यातील कोणतं पीक तुम्ही करणार आहे ही देखील कमेंट्स करा, कोणती अडचण आहे ही देखील कमेंट्स करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।